हॅलो, नमस्ते. कसा आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. काल काय झालं माहिती का? बरेच दिवसाला माझ्या एक ओळखीच्या मॅडम म्हणा भेटल्या होत्या. इथे बागेत गेल्या वेळा भेटल्या होत्या. अहो, कसं काय आहे विचारलं. काय म्हणायचं, जगतीये बघा, जीव आहे म्हणून जगणं चाललेलं आहे असं म्हणाल्या. मला खूप वाईट वाटलं. मग इकडचं तिकडे बोललो, पण माझे काही मनातनं तो विषय नाही गेला. म्हणजे काय, असं का लोक वागतात? जिवंत राहणं म्हणजे जगणं आहे का? का आपण हे जग सुंदर आहे, आयुष्य छान आहे म्हणून पुढे जायला पाहिजे का? इंग्लिशमध्ये म्हणायचं ते आर यू एलाइव्ह ऑर लीडिंग ए लाईफ. आपण लाईफ लीड करायला पाहिजे. आपण एलाइव्ह आहोत हे माहीत आहे, म्हणून तरी आपण पुढचं सगळं करू शकतो. त्यामुळे मग आपण अगदी इंटरेस्टनं लाईफमध्ये छान राहायचं. नुसतं जगायचं नाहीये, आनंदानं राहायचं. ह्याला आपण काय करायला पाहिजे? सहज मला वाटलेल्या 2-4 गोष्टी सांगणार आहे आपल्याला. पहिलं, आपण कोण आहे, आपण काय आहोत, आपले प्लस पॉइंट्स काय आहेत, आपले वीकनेसेस काय आहेत, हे सगळं आपण जाणून घ्यायला पाहिजे. किंवा माझी आवड काय आहे, मला काय आवडत नाहीये, हे सगळं स्वतःला. आपलं काय झालंय माहिती का? आपण लोकांबद्दल खूप काही जाणतो. लोकांबद्दल हा तसा, तो तसा, ही अशी तशी. लोकांबद्दल आपल्याला खूप काही माहीत आहे, पण स्वतःबद्दल आपल्याला किती माहीत आहे? स्वतःबद्दल आपल्याला काहीही माहीत नाही आणि आपण जाणून घ्यायचे फंदात पण पडत नाही. ही मोठी चूक आहे. आपल्याला आयुष्यात काही करायचं असलं तर लोकांबद्दल तुम्हाला काहीही जाणीव नसली तरी हरकत नाहीये. स्वतःबद्दल जाणून घ्या. मी काय आहे, अमुक आहे. लोकांबद्दल आपण वाटेल तर बोलतो, लोकही बोलताना ऐकलंय आपण, पण आपल्याबद्दल आपल्याला माहित आहे का? दुसरा चूक करतो, अमुक तमुक आपण म्हणतो, आपण काही चूक करतो का हे आपल्याला कळते का? त्यामुळे हे आपण जरासं जाणून घ्यायला पाहिजे. स्वतःबद्दल समजून घेऊया, स्वतःबद्दल जाणून घेऊया. आणि हे करताना का नाही, स्वतःबद्दल प्रेम पण करायचं आहे. आणि आपण जगायचं विथ ए पर्पस. नुसतं जीव आहे म्हणून जगते नाही, मला हे करायचं आहे, तमुक करायचं आहे, किंवा मला अमुक येते का नाही हे दुसऱ्याला मला शिकवायचं आहे, किंवा अमुक गोष्ट मला येत नाही ती मला शिकून घ्यायची आहे. हे आपण वी शुड लिव्ह विथ ए पर्पस. काहीतरी आपले जगण्याला पर्पस पाहिजे. नुसतं जीव आहे म्हणून मी जिवंत आहे नाही, ह्याला अर्थ नाहीये. मी आहे जिवंत, मग मी काय करतेय? माझ्या जीवनाला काहीतरी पर्पस आहे का? हे खूप महत्त्वाचं आहे. आणि का नाही, आपण रेस्पेक्टफुली राहायचं. दुसरा काय म्हणतो, काय करतो, बिलकुल लक्ष देऊ नका. तुमच्याबद्दल कोणी वेडं वाकडं वाईट बोलत असलं तर त्यांना डिलीट करून टाका. दे आर डिलीटेड फ्रॉम युअर लाईफमधनं डिलीट करा. का? आपलं जगणं आपण आपल्यासाठी जगतोय. आणि हे बघा, माझे मनात काय आहे, मी काय सोचते हे मला माहीत असते. त्यामुळे नको ते दुसऱ्याचे विचार मी डोक्यात आणून तो असं वागतो, तो कसं वागतो त्याला माहीत, त्याचा तो विचार करू देत ना. मग माझं मी सोडून टाकायचं. कोणी कसं वागलं तरी बिलकुल नाही, मला कसं वागायचं आहे मी तसं वागणार, दुसरं काहीही म्हणू देत.
अहो, लोक म्हणतात म्हणून त्यांच्यासारखं आपण वागत गेलो की चालेल का? हं? आजूबाजूची 8-10 लोक 8-10 प्रकारे बोलतील म्हणून तुम्ही 8-10 प्रकारे वागायला गेलात की शक्य आहे का तुम्हाला? नाही. त्यामुळे जे मला योग्य वाटते त्याचे प्रमाणे मी वागायचं, हे आधी तुम्ही ठरवून घ्या. आणि जे लोक तुम्हाला त्रास देतात, तुम्हाला खूप मनाला टोचून बोलतात, असे असतात आपलेत भरपूर लोक. ह्या लोकांना का नाही आयुष्यातनं डिलीट करून टाका. म्हणजे त्यांचं नाव, त्यांचा चेहरा सुद्धा डोक्यात आणायचं नाही, मनात आणायचं नाही. पुढचं हेल्प अदर्स. जे काही आपल्याला शक्य आहे तर आपण लोकाला मदत करायची. हे तर काय होते, दुसऱ्याचंही चांगलं होते. हे बघा, आपण काय अमुक असं कर सांगितलं, त्याला पटलं, त्यानं चालू केलं, त्याचंही चांगलं होणार ना. त्यामुळे आपल्याला काय वाटते, हे दुसऱ्याशी शेअर करा, सांगा, बोला. आणि काही घडलं तरी बी काम अँड पॉझिटिव्ह. शांत राहायला शिका. शांत राहावा आणि ॲट द सेम टाइम पॉझिटिव्ह राहा. नाही ते रागाला म्हणून सगळं, परवा तर एकाचं ऐकलं मी, रागाला म्हणून मोबाईल फोडून टाकला म्हणे. काय झालं उपयोग? त्यामुळे शांत राहायचं एक आणि पॉझिटिव्ह राहायचं. आणि मुख्य म्हणजे कीप ऑन लर्निंग. शिकत राहायचं शेवटचे क्षणापर्यंत. तुम्ही म्हणाल काय, शेवटचे क्षणापर्यंत? हो, जगात नवीन नवीन एवढं सगळं येत आहे, आपलं आयुष्य पुरणार नाही शिकायला, एवढं येत आहे आपल्या आवडीचंच. ओके, आपल्याला नवीन काही स्वयंपाक करायला आवडते ना, हो नवीन. आता तर यूट्यूबवर किती प्रकार आहेत. आणि किती यंग यंग मुली किती छान सगळं शिकवतात. शिकून घेऊया ना. आणि काही तुम्हाला आवडते नवीन शिकून घ्या. ऑनलाईन असू देत, ऑफलाईन असू देत. कीप ऑन लर्निंग. अगदी मी म्हणते तसं शेवटचे क्षणापर्यंत शिकत जायचं. आणि वाचनाचं छंद असलं की खूप चांगलं. वाचत बसलं का नाही. आता हे बघा, आज आमच्यात खूप पावसाळी हवा आहे, पाऊस तरी पडतोच बाहेर. आणि त्यामुळे बाहेर काही जाता येत नाही एवढा पाऊस असल्यामुळे. त्यामुळे छानपैकी पुस्तक घ्यायचं, वाचत बसायचं, किती छान मजा येते. त्यामुळे तुम्हाला आवडत असलं तर हे तुम्ही फॉलो करू शकता. आणि कायम आपला आजचा दिवस का नाही कालच्या दिवसापेक्षा चांगला व्हायला पाहिजे. टुडे शुड बी बेटर दॅन येस्टरडे. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे आपले आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. आपलं आरोग्य असलं तर सर्व काही आहे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आज आपण आरोग्याकडे लक्ष दिलं का नाही, पुढेपर्यंत आपण छान राहू शकतो. आता काल माझे मैत्रिणीशी फोनवर बोलणं चालू होतं. ती पण रिटायर्ड आहे. मी म्हटलं रिटायरमेंट लाईफ किती छान आहे का नाही हो मॅडम म्हणून. हो म्हणाल्या, काही घाई नाही, आवरा. नाही ते नोकरीला जाताना किती धावपळ व्हायची म्हणाल्या, घरातलं सगळं करायचं, जायचं. आता निवांतपणे चालते. दोनच गोष्टी आपलं लाईफ चांगलं असायला, म्हणजे आपलं म्हातारपण म्हणा, सिनियर सिटीजन्सचं म्हणा, रिटायर्ड लाईफ म्हणा, गरजेचं आहे असं ती म्हणाली. एक म्हणजे फायनान्शियली आपण इंडिपेंडेंट असायला पाहिजे, म्हणजे पैसा आपल्याकडे असायला पाहिजे. आणि दुसरं आपलं आरोग्य चांगलं असायला पाहिजे. ह्या दोन गोष्टी आपल्याकडे असल्या का नाही, रिटायरमेंट तेवढं सुंदर आयुष्य दुसरं नाही, असं तिचं म्हणणं आहे. म्हणजे बघा, आपण छानपैकी राहायचं,
ते पहिलेपासून हे जरा आपण लक्ष द्यायला पाहिजे. अगदी लहानपणीपासून आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं. इन द सेम वे आपण कमवायला लागलेपासून आपण जरा रिटायरमेंट फंड म्हणून बाजूला ठेवत गेलं की आपण आपलं आयुष्य अगदी छानपैकी घालवू शकतो. काय तुम्हाला काही हे विषयी बोलायचं असलं तर नक्की कळवा मला. हे वेगळी